रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. हा. नामाचं आणि भक्तीचं महत्त्व तुकाराम सांगतायत असेच आजचे आपले अभंग आहेत. विश्वास जो असतो भक्तीतून आलेला, त्या विश्वासाच्या आधारावर निर्भयपणानं जगता आलं पाहिजे. ही अध्यात्मातली खरी कसोटी आहे. अध्यात्मातला जो माणूस असेल तो खराच जर आध्यात्मिक पथावर असेल, मार्गावर असेल, तर त्यांना घाबरलं नाही पाहिजे. परिस्थितीला घाबरायला नाही पाहिजे, मृत्यूला घाबरायला नाही पाहिजे, कुठल्या वियोगाला घाबरायला नाही पाहिजे. आणि एकूणच धीराचा आदर्शच असला पाहिजे भक्त हा, असं सगळ्या संत वाङ्मयात सांगितलं. म्हणजे रामदासांनी तर सांगितलंच आहे, पण इतर संतांनी सुद्धा हा आदर्श म्हणूनच सांगितलेला आहे. कारण पांडुरंगावरच तुमचा भार आहे आणि पांडुरंग तुमचा पाठीराखा आहे. यावर जर तुमचा विश्वास असेल आणि भक्त म्हणून तो असायलाच पाहिजे, तर चिंता कसली आणि भीता कसली. असं म्हणून निर्भय होणे, ही ही अत्यंतिक निर्भय होणे आणि काम करत राहणे समाजामध्ये, ही भक्ताची कसोटी आहे. यात सगळा कर्मयोग ज्ञानयोग सगळाच आलेला आहे. असा हा संतांचा भक्तियोग आहे. त्याच्यातला वानगी दखल एक दोन अभंग आपण आज घेणार. पटे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. पटे ढाळू म्हणजे पटाईत असे हे होते पहा. अ, 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 लढणाऱ्यांच्या मध्ये ढालाईत, पटाईत, भालाईत असे आपल्याकडे होते. तर तो पट्टा असतो तो चालवायचा. दोन्ही दोन्ही हातात तो पट्टा घेऊन जो लढतोस सैनिक मावळा, त्याच्या जवळपास कोणी येऊ शकत नाही. कारण तो असा 360 मध्ये फिरत असतो ते पट्टे घेऊन. त्यामुळे त्याच्या जवळची छाती कोणाची होत नाही. त्याला त्याचं वजन पण खूप असतं. बाजीप्रभू देशपांड्यांसारखी माणसं लागतात ते करणारे. म्हणजे त्यात त्यात शौर्याचा तो असा अंतिम आविष्कार असल्यासारखं आहे की दोन पट हातात घेतले तर तो वार पण करू शकतो आणि तटवू पण शकतो. ढाल आणि तलवार घेतली तर ढालीनं संरक्षण होतं, पण ढालीमुळे आक्रमण नाही होत. तर इथे आक्रमण पण करू शकतो. पण ते दोन पट्टे तो असे फिरवत असतो की त्याच्यावर वार करायची कोणाची हिंमतच होत नाही, कारण तो वार त्या पट्ट्यावर जातो. तर पटे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागो नेदू लागो नेदू अंगी पाप पुण्य. पाप पुण्य आमच्यावर चालून आलं तर ते आम्हाला स्पर्श करू शकणार नाही, कारण आम्ही नामाचा हा पट्टा घेतलेला आहे. आम्ही नाम घेत असतो आणि नामाची तलवार आमच्या आजूबाजूला फिरत असते, एवढी की आमच्या जवळपास सुद्धा पुण्य आणि पाप दोन्ही पोहोचू शकत नाही. पाप आणि पुण्याच्या पलीकडे घेऊन जाणारं शस्त्र आमच्याकडे आहे, ते म्हणजे नामाचं. निर्भर अंतरी सदा सर्व काळ. हे बघा, तुकारामांनी अगदी मोठा उच्चार केला आहे. निर्भय अंतरी सदा सर्व काळ. जे घाबरतात ते भक्त नाहीत, जे भक्त आहेत ते घाबरत नाहीत. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे. देवानं सकळ भार घेतलेला असताना मी कशाला अंतरात घाबरून बसू, हे होईल का नाही, ते होईल का नाही, ते झालं तर काय आणि हे झालं तर काय. हे नाही, मग तुम्ही भक्त नाही आहात. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे. हा निर्भर जो आहे ना तो विश्वास देवावर, असं पण आहे तो. देवावर विश्वास अंतरातून जर टाकला असेल तर घाबरायचं कशाला. बळीवंत जेणे रचिले सकळ. ज्याच्यावर आम्ही भार टाकला आहे त्याचं कौतुक करता येते, त्याची स्तुती करतात. तो बळवंत आहे. बळीवंत जेणे रचिले सकळ. सकळ पृथ्वी नाही, सकळ विश्व, सकळ काळ ज्यानं रचला, म्हणजे ते त्याचाच भाग आहे. तोच काळ झालेला आहे, तोच अवकाश झालेला आहे, तोच हा सगळं जग मी बघतोय तो तोच आहे आणि मी सुद्धा तोच आहे खरं म्हणजे. बळीवंत जेणे रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकितांसी. अहो, त्याचं आम्ही शरण आलो, त्याचं बळ आता आमच्याजवळ आहे, आम्ही त्याचाच अंश झालेलो आहोत शरण आल्यामुळं. आता आम्ही कशाला घाबरायचं. तुका म्हणे आम्ही देखतची नाही. बघा बरं काय ही खरी कसोटी. तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविण काही दुसरे ते. देव सोडून आम्ही काही पाहतच नाही, आम्हाला भीती वाटायचं काय कारण आहे. त्यामुळं आम्ही पाप पुण्य आमच्या अंगी लागणार नाही आणि आम्ही कशालाच घाबरणार नाही आणि हरीचं नाम घेतच राहू. असा हा एक वीरत्व असलेली भक्ती आहे ही. ही वीरशैवी भक्तीच म्हणतात त्याला. आणि आम्ही विठ्ठलाचे वीरगाढे वगैरे असे वीरशैव परंपरेच्या प्रभावाखाली संतांनी काही अभंग केलेले आहेत. ते असे असे वीरवृत्तीचे आहेत, त्यातला हा आहे. आता दुसरा अभंग नामाचंच महत्त्व सांगणार आहे. हरिनामाचे करुणी तारू. हरिनामाची नाव केली, तारू केलं, भवसिंधू पार उतरलो. भवसिंधू पार उतरून गेलो हरिनामाच्या. मगाचाच अनुवाद आहे, पण त्यात वीरवृत्ती होती, यामध्ये नेहमीची नामभक्ती आहे. फावले फावले आता
पायी संता विनटलो, संतांच्या पायी विनटलो आणि मला मोठी पर्वणी लाभलेली आहे. फार मोठा लाभ झाला हरिनामाचा. त्यामुळे हे मी भवसिंधू पार करून गेलो. हरिनामाचा शस्त्र घोडा संसार गाढा छेदिला. अहो, हा संसार छेदणं काही सोपी गोष्ट नाही. हा भयात टाकतो. हा सारखा जन्म मृत्यूत. सारखी ह्याला भीती, कमी काय जास्त काय त्याचीच फक्त वंचना लागलेली असते, चिंता लागलेली असते. हरिनामाच्या बळावर आम्ही संसाराची चिंतेच्या पार पलीकडे गेलो. हरिनामाचा शस्त्र घोडा संसार गाढा छेदिला. हरिनामाची धनुष्य कांडे विनमुख तोंडे कळी काळ. कळी काळ म्हणजे मृत्यू. मृत्यू सुद्धा तोंड काळं करून निघून गेला, असं आमच्याकडे हरिनामाचं शस्त्र आहे. येण्याची बळे सरते आम्ही, येण्याची बळे सरते आम्ही, हरीचे नामी लोकी तिही. हरीच्या नामानं आम्ही तिन्ही लोकांमध्ये तरून जातो, असं असं हे नाम आहे. तिन्ही लोकांमध्ये याचा झेंडा आहे. तुका म्हणे जालो साचे, श्री विठ्ठलाचे डिंगर. डिंगर म्हणजे सेवक किंवा नोकर. विठ्ठलाचे नोकर झालो, विठ्ठलाची सेवा करायला लागलो आणि नामाच्या शस्त्राच्या जोरावर सगळं पार करून गेलो. असा हा भक्ताचा भाव आहे. आपण अजून एक अभंग घेऊया आणि थांबूया. सद्गतीत कंठ दाटो, येणे फुटो हृदय. काय मागितलंय मागणं कसं मागितलंय तुकारामांनी विठोबाकडं? मला काही नको, मला भक्तीच दे. पण त्या भक्तीचं वर्णन केलं यामध्ये फक्त. सद्गतीत कंठ दाट, तुझं नाव घेतलं की कंठ भरून आला पाहिजे पांडुरंगा, असा मला भाव दे. सद्गतीत कंठ दाटो, येणे फुटो हृदय. हृदय फुटो माझं. हृदय फुटो म्हणजे काय? ते हृदय घट्ट झालेलं आहे. ते हृदय घट्ट झालंय कशामुळे झालंय? अहंकारामुळे झालंय, विषय विकारामुळे झालंय. ते स्त्रवतच नाही. त्याच्यात चीर पडत नाही, त्याच्यात पांडुरंगाचं नाव आत येत नाही, आतनं पांडुरंगाला हाक जात नाही. असा किल्ला बांधून ठेवला आहे आम्ही. आमच्या अहंकाराचा किल्ला हृदयामध्ये बांधून ठेवलेला आहे. आणि त्याला काही केलं, ते वर बडबड खूप करते. पण त्याचं पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर जर डोळ्यात पाणी येत नसेल तर तुम्ही भक्तच नाही आहात. असं आपल्याकडं पद्धत आहे. सद्गतीत कंठ दाटो, येणे फुटो हृदय. अरविंदांनी सावित्री म्हणून एक विलक्षण महाकाव्य लिहिलेलं आहे. आणि त्या सावित्री महाकाव्यामध्ये ही सत्यवान सावित्रीचीच कथा आहे बरं का त्यामध्ये, पण ते रूपक म्हणून घेतलेलं आहे. आणि फार महान रूपक आहे ते. तर त्यात सावित्रीला कळतं सत्यवान हा 1 वर्षाच्या आत, ते शापवाणीच असते, 1 वर्षाच्या आत त्याला यम न्यायला येणार. आणि तरीसुद्धा मग तिला सगळीकडनं सांगण्यात येतं की बाळ सावित्री, 1 वर्षाच्या आत तुला वैधव्य येईल. म्हणून हे लग्न आपण तेवढं तुझं कितीही प्रेमाचं असलं आणि योग्य कितीही असलं तरी भविष्यवाणी आहे, आपण हे कॅन्सल करूया लग्न. तर त्याला पूर्ण नकार दिला सावित्रीनं आणि सत्यवानाशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिची आई फार दुःखी झाली. एवढी दुःखी झाली की ती अगदी गडाबडा लोळायला लागली. म्हणजे तिला दुःख सहन होईना. 1 वर्षाच्या आत आपल्या मुलीला वैधव्य येणार आहे हे माहीत असताना मी काहीच करू शकत नाही. आणि एवढं तिला दुःख झालं की भगवान नारद नारद ऋषी तिची समजूत करण्यासाठी खाली आले भूलोकामध्ये आणि ते तिला भेटले. आणि म्हणून नारद आणि सावित्रीची आई यांचा संवाद हा एक 4 पानं तरी लिहिलेला आहे त्या महाकाव्यामध्ये, योगी अरविंदांनी. आणि तो जबरदस्त मुळातून वाचण्याजोगा आहे. त्या संवादाचं उद्दिष्टच हे आहे की दुःखाचं महत्त्व काय जीवनामध्ये, असं त्यात अरविंदांनी आपल्याला समजावून सांगितले. आणि त्यात ती म्हणते की हे दुःख माझ्याच वाट्याला का नारदा? माझं सगळं व्यवस्थित असताना माझी मुलगी वैधव्याच्या दिशेनं चालली आणि मला ते सहन होत नाही. ती शिवंत आहे पण मला सहन होत नाही. माझ्या वाट्याला हे दुःख का नारदा? आणि नारद तिला समजावून सांगतो की दुःखाचं महत्त्व काय. आणि त्या कवितेची त्या सगळा जो अतिशय उच्च दर्जाचा संवाद आहे, त्या संवादाची सुरुवात नारदांच्या भाषणाची पेन इज द हॅमर ऑफ गॉड्स अशी सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात वेदना हे देवाच्या हातचा हातोडा आहे. या हातोड्यानं काय होतं? अरे हातोड्यानं तुमची जी हृदय घट्ट झालेली असतात विषय वासनेनं आणि अहंकारानं, त्याच्या ठेकऱ्या ठेकऱ्या उडतात. आणि त्याच्या पोकळीमध्ये मग परमेश्वराच्या नामाचं प्रेम यायला लागतं. अशी त्यांनी मोठी सुरुवात केलेली आहे की पेन इज द हॅमर ऑफ गॉड्स. असं म्हणून त्यांनी पेनचा मोठा गौरव केलेला आहे. तुमच्या आयुष्यात वेदना दुःख ही कशासाठी येतात? तर परमेश्वराची आठवण तुम्हाला व्हावी आणि त्याच्याबद्दलचं प्रेम वृद्धिंगत व्हावं म्हणून. असं ते फार मोठा युक्तिवाद आहे आणि तो असा उच्च स्तरावर तुम्हाला नेणारा असा आहे. त्याचा हा काहीसा अनुवाद आहे. सद्गदित कंठ दाटो, येणे फुटो हृदय, चिंतनाचा एक लाहो तुमच्या अहो विठ्ठला. बस तुमचं चिंतनाचा लाभ मला मिळावा, बाकी काही मला ध्यासच नको. तुमचं चिंतन हा एकमेव ध्यास असू दे. तुमचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येऊ दे. तुमच्या नामानं हृदय फुटून जाऊ दे.
नेत्री जळ वाहो सदा, सारखे माझ्या डोळे स्त्रवले पाहिजे. तुमचं नाव घेतलं की डोळ्याला पाणी आलं पाहिजे बघा. आनंदाचे रोमांच, आणि सारखे रोमांच अंगावर उभे राहिले पाहिजे. तसं सारखं म्हणजे भावाने मी तुमच्याशी जोडलाच गेलेलो असला पाहिजे. तुका म्हणे कृपादान, इच्छी मन हे जोडी. एवढंच एक इच्छा आहे की हे मन सारखं दुसरं काहीच त्याला ध्यास नको, तुमच्या पायाशी जोडलेलं असू दे, आणि बाकी मला काहीही अपेक्षा नाही. अशी फार भक्तीची, अशी अशी निर्मळ भक्तीचीच वांछा फक्त तुकारामांनी केली, आणि ती आपल्याला शिकवली. आपण आत्ता इथं आपले अभंग थांबूया आणि आजच्या गाण्याकडे जाऊया. त्या गाण्याचे बोल तुकारामांचेच आहेत आणि भिवंडांनी गायलेलं आहे. मला वाटतं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा तुकारामांचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. आणि त्यामध्ये मुद्दाम का घेतोय मी, तर तुकारामांच्या भक्तीचं स्वरूप आहे ना, ते सेवेला वंचित करून नव्हतं. समाजामधला जो सगळ्यात खालचा तळातला जो माणूस आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुमच्यामध्ये जर देव असेल तर तुम्ही रंजल्या गांजल्यांची सेवा कराल, श्रीमंतांची सेवा करणार नाही, आजूबाजूला श्रीमंत लोक घेऊन अध्यात्म करणार नाही, सगळ्यात शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही जाल आणि मगच त्याची सेवा कराल. हा जो अभंग आहे, त्या अभंगाचं एक ऐतिहासिक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे एल्फिन्स्टन म्हणून गव्हर्नर होते. एल्फिन्स्टनच्या वाचनामध्ये हा अभंग आला आणि त्या एल्फिन्स्टननी सांगितलं, असं लिहिणारे तुकाराम जर मराठी माणसाच्या जिभेवर असतील तर त्याला ख्रिश्चन धर्माचं महत्त्व समजावून सांगणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे म्हणे. आणि म्हणून मोठा वंदन तुकारामाचं त्यांनी केलं आणि तुकारामाचे अभंग इंग्रजीत आणण्याचा प्रयत्न एल्फिन्स्टननी केला. नंतर ॲबट म्हणून होते पादरी, त्यांनी पण आणले आणि फार फार तुकारामांच्या फार मोठा गौरव करून इंग्रजीमध्ये त्यांनी त्यांनी ते नेलं. तर त्या एल्फिन्स्टनचा हा मोठा कोर्निस होता तुकाराम महाराजांना, की म्हणजे ज्या भाषेत तुकारामांचे अभंग लिहिले जातात ती भाषा बोलणाऱ्यांना कन्व्हर्ट करणं आणि त्यांना सांगणं की ख्रिस्ताचा उपदेश हा तुमच्यापेक्षा मोठा आहे, हे म्हणले अवघड आहे. कारण हे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा इतरत्र नाही. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. असं लोण्यासारखं चित्त असतं म्हणजे, ते वेदना बघितली की पाघळतं. दुसऱ्याची वेदना बघितली की पाघळतं, स्वतःच्या वेदनेसाठी रडत नाही, दुसऱ्याची वेदना बघितली की पाघळतं आणि त्याच्या मत्तीला धावून जातं. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, ज्याच्याकडे काही ना काही न्यून आहे त्याला तो हृदयी धरतो. दया करणेचे पुत्रासी, कसा समभाव आहे बघा, फार प्रसिद्ध ओळ आहे तुकारामांची. दया करणे जे पुत्रासी, स्वतःच्या मुलाला जी तुम्ही दया कराल, स्वतःच्या मुलाचे जे लाड कराल, तेची दासा आणि दासी. स्वतःच्या दासान आणि दासींवर मुलासारखंच प्रेम करणार आहे तो साधू आहे, असं सांगितलेलं आहे. तुका म्हणे सांगू किती, अहो किती यांचं वर्णन करायचं. तोची भगवंताच्या मूर्ती, अहो ह्या संत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्ती आहेत, दुसरं तिसरं काही नाही, असं सांगितलेलं आहे. तो अभंग आता आपण ऐकूया. जे का रंजले गांजले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो पुरी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो पुरी. तुझी साधू ओळखाव, तुझी साधू ओळखाव, देव तेथेची जाणाव. एका रंजले गांजले त्यासी म्हणे जो पुरी. मृदु सबाय नवनीत, मृदु सबाय नवनीत, मृदु सबाय नवनीत,
जासी अपंगिता नाही, जासी अपंगिता नाही, जासी अपंगिता नाही, त्यासी घरी जो हृदयी एका रंजले गाजले, जासी म्हणे जो पुरी. दया करणे दे पुत्रासी, दया करणे दे पुत्रासी, दया दया करणे दे पुत्रासी, तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती एका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो पुरी. दया करणे दे पुत्रासी, दया करणे दे पुत्रासी, दया दया करणे दे पुत्रासी, तेची दासानी दासी, तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती एका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो पुरी. तोची साधू ओळखाव देव तेथेची जणाव, एका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो पुरी. एका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो पुरी. यातला अपंगिता असा शब्द होता, ज्याची अपंगिता नाही त्यासी जो धरी हृदयी. यातला अपंगिताचा अर्थ आश्रयदाता असा आहे बरं का. म्हणजे ज्याला पोशिंदा नाही, जो अनाथ आहे, त्याला जो हृदयी धरतो तो भगवंताची मूर्ती आणि साधू आहे, असा आहे. त्याचा अपंगत्वाशी काही संबंध नाही. अपंगिता म्हणजे आश्रयदाता. आपण इथं थांबूया.